आठ रस्ता चौक स्थित जेसीयू बिल्डिंग में संचालित रिलायंस स्मार्ट को लेकर गंभीर लापरवाही का मामला सामने आया है। बिल्डिंग के सेक्रेटरी ने जानकारी दी कि वर्ष 2021 तक अब तक इस इमारत में किसी भी प्रकार का फायर ऑडिट नहीं किया गया है। सेक्रेटरी के अनुसार इमारत की पार्किंग एरिया को गोदाम के रूप में उपयोग किया जा रहा है, जिससे फायर एग्जिट यानी आपातकालीन निकास मार्ग पूरी तरह से ब्लॉक हो गया है। ये स्थिति किसी भी आगजनी आपातकाल में बड़ी दुर्घटना का कारण बन सकती है। जानकारी के मुताबिक इस जगह का मालिकाना हक एसटीएम नामक एसोसिएशन के पास है, जिसमें कुल 12 सदस्य शामिल है। रिलायंस रिटेल ने ये स्थान एसोसिएशन से लीज पर लिया हुआ है। बजाज नगर पुलिस स्टेशन ने हाल ही में अपने क्षेत्र में सभी व्यावसायिक और आवासीय इमारतों को फायर सेफ्टी, फायर एग्जिट और फायर अलार्म सिस्टम को लेकर सख्त निर्देश जारी किए हैं। इसी के तहत पुलिस ने जेसीयू बिल्डिंग के मामले में भी संज्ञान लिया है। पुलिस अधिकारियों का कहना है कि यदि जल्दी ही आवश्यक फायर ऑडिट और सुरक्षा मानकों का पालन नहीं किया गया तो प्रशासनिक कार्रवाई की जा सकती है। 8 रस्ता चौक, लक्ष्मीनगर इथे रिलायन्स स्मार्ट स्टोअर हे शॉप आहे, जे सुयोग बिल्डिंग नावाच्या इमारतीमध्ये आहे। तर सदर आगीचं कारण अद्याप तो स्पष्ट नाही आहे, परंतु दिनांक 25 ऑक्टोबर रोजी सदर रहिवासी बिल्डिंगचे सेक्रेटरी श्री गांधीजी हे पोलीस स्टेशनला आले आणि त्यांनी आम्हाला तक्रार दिली की सदर इमारतीमध्ये 2021 नंतर रिलायन्स रिटेल स्टोअरद्वारे कुठल्याही प्रकारचं फायर ऑडिट झालेलं नाही आहे आणि सदर इमारतीच्या पार्किंगमध्ये अवैधपणे त्यांनी मागील 3 वर्षापासून त्या अवैधपणे त्या पार्किंगमध्ये गोडाऊन बांधलेला आहे आणि त्यामुळे पार्किंगची जागा अवेलेबल नाही आहे। फायर एक्झिटचा रस्ता तिथे ब्लॉक झालेला आहे। तसंच जे पार्किंग समोरील आणि साईडच्या भागात होतं त्या पार्किंगमध्ये सुद्धा अनधिकृत शेड उभं केलेलं आहे आणि एका ठिकाणी कंटेनर महाचाय म्हणून एक कंपनी आहे, त्यांना तिथे एक कंटेनर लावून दुकान सुरू करून देण्यात आलं रिलायन्सद्वारे आणि याचे ओनर्स जे आहेत, ओनर्स आणि त्या रिलायन्स रिटेलचे अधिकारी यांना सुद्धा वारंवार यांनी कळवलेलं होतं फिर्यादींनी की उद्या जर काही इथे काही आग लागली किंवा इतर काही नैसर्गिक आपत्ती आली तर त्या ठिकाणी ह्या गोष्टींमुळे निश्चितच अडथळा निर्माण होईल, परंतु त्यांच्या सूचनांकडे यांनी वारंवार दुर्लक्ष केलं। त्यामुळे त्यांच्या तक्रारीवरून श्री गांधीजी यांच्या तक्रारीवरून आपण विविध कलमान्वये यातील जे जागेचे मालक आहेत ते एसटीएम नावाची त्यांची असोसिएशन आहे, तर त्यात 12 मेंबर आहेत ते, प्लस रिलायन्स प्रॉपर्टीज लिमिटेड जी आहे त्यांनी ॲग्रीमेंट करून ती जागा लीजवर घेतलेली होती। तर त्याचे जे सायनिंग म्हणजे जे सिग्नेटरी होते, ऑथराइज सिग्नेटरी, ते पण याच्यामध्ये आरोपी आहेत। प्लस रिलायन्स रिटेल स्टोअर जे तिथे चालवत आहे त्यातले सुद्धा अधिकारी त्यात आरोपी आहेत। प्लस महाचाय ज्यांनी रिलायन्सकडून म्हणजे टेनंट म्हणून त्यांनी तिथे करार केला आणि तिथे आपलं दुकान थाटलं होतं अनधिकृतपणे, तर त्यांना सुद्धा यात आरोपी करण्यात आलेला आहे आणि गंभीर कलम यामध्ये लावण्यात आलेले आहेत सदर गुन्ह्यामध्ये, जेणेकरून यापुढे आमच्या बजाजनगर हद्दीत तरी कुठल्याही कमर्शियल कॉम्प्लेक्समध्ये किंवा निवासी कॉम्प्लेक्समध्ये फायर संबंधाने ज्या फायर सेफ्टी उपाययोजना आहेत त्याचं उल्लंघन होऊ नये याबाबत सर्वांनी खबरदारी बाळगावी, हा मेसेज जनतेपर्यंत पोहोचावा म्हणून ही कठोर कारवाई करण्यात आलेली आहे। कारण इसके लिए विशाल बम्बड़वाल की रिपोर्ट। वेदवेल, शुद्धता का राज। नागपुर से एक नई सौगात वेदायुष वेयर हाउसिंग एंड ट्रेडिंग प्राइवेट लिमिटेड लेकर आया है आपके लिए वैदिक ग्लो, प्योर नेचुरल ग्लो। ऐसी ब्यूटी प्रोडक्ट्स जो हर चेहरे को दे नेचुरल ब्राइटनेस और पवित्रता की गारंटी। लेकिन वेदवेल सिर्फ ब्यूटी तक सीमित नहीं, यहाँ आपको मिलता है घर और किचन के लिए भी संपूर्ण भरोसेमंद रेंज। डिटर्जेंट पाउडर एवं केक, अगरबत्ती, पिंक सॉल्ट, कुकिंग ऑयल, पीनट ऑयल, कोकोनट ऑयल, जैगरी, देसी घी, ऑर्गेनिक सोप एंड हैंड वॉश, पीतल लिक्विड क्लीनर, नीम एलो फेस वॉश, सल्फेट फ्री शावर जेल, क्रिस्टल क्लियर प्रोडक्ट्स और भी कई वैरायटी अवेलेबल। हर प्रोडक्ट में है शुद्धता, गुणवत्ता और विश्वास का वादा। संस्थापक श्री चंद्र प्रकाश चतुर्वेदी। इनका एड्रेस है प्लॉट नंबर 86, विद्या विहार, प्रतापनगर, नागपुर। फॉर मोर डिटेल्स यू कैन कॉन्टैक्ट देम ऑन 7123509562 या 9145578111 पर। इनकी वेबसाइट है customercare@vedwell.com। वेदवेल प्रोडक्ट्स, जहां हर चीज है शुद्धता और गुणवत्ता का प्रतीक।